स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे। महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये। बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65। नमस्कार, मी अमोल भांबरे आपल्या सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये स्वागत करतो। आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये जे काही आपण व्हिडिओज बनवत आहोत, तर त्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण पाठीमागच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण बघतोय। आणि या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणामध्ये आज आपण संयुक्त पूर्व परीक्षा 2017 या संयुक्त पूर्व परीक्षा 2017 मध्ये जॉग्राफी या विषयावरती जे काही 15 प्रश्न विचारण्यात आलेले होते, तर त्या 15 प्रश्नांचं विश्लेषण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत। यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पाठीमागच्या आपण जे काही पेपर 3 बघितलेले आहेत, 19चा पेपर आपण बघितला, त्याच्यानंतर 18चा पेपर बघितला, त्याच्यानंतर 2020चा पेपर पण आपण बघितला। हे ज्यावेळेला डिस्कशन बघतो तर त्यावेळेला तुम्हाला याच्यामधनं नक्कीच या सिरीजचा तुमच्या अभ्यासाच्या डायरेक्शन कशा पद्धतीने तुम्ही ठेवायला पाहिजे या संदर्भात फायदा झालेला असेल। आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मित्रांनाही याबद्दल सांगा, जेणेकरून जे काही विद्यार्थी आपले तयारी करतायत त्यांना सुद्धा एक ॲनालिसिसचा फायदा होईल। या दृष्टीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पण ते पोहोचवण्याचा प्रयत्न करा। सुरू करूयात आपल्या पहिल्या क्वेश्चनपासनं। पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी जो विचारण्यात आलेला होता, तर क्वेश्चनमध्ये असं विचारलेलं होतं की रायरेश्वर या शिखराची उंची किती आहे। साधारणपणे आपण जर बघितलं तर बऱ्याचशा क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला जी काही महाराष्ट्रामधली महत्त्वाची शिखरं आहेत, तर त्या शिखरांबद्दल विचारताना आपल्याला बघितलं जातं। मग कमीत कमी आपल्याला जी काही महत्त्वाची शिखरं आहेत तर ती तरी आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे। मग याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, रायरेश्वर शिखराची उंची जर तुम्ही बघितली तर ती उंची आपल्याला सांगता येते 1373 मीटर एवढी रायरेश्वर शिखराची उंची आहे। हे झालं क्वेश्चनचा आन्सर। परंतु महाराष्ट्रामध्ये जी काही महत्त्वाची शिखरं आहेत, तर त्या महत्त्वाच्या शिखरांमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला काही महत्त्वाची शिखरं आपल्याला बघायला मिळतील। महाराष्ट्रामधलं सर्वात महत्त्वाचं शिखर म्हणजे कळसूबाई। आपण अहमदनगर जिल्हा बघितला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये हे शिखर असलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि या शिखराची उंची 1646 मीटर असलेली आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचं सर्वात उंच शिखर जर आपण बघितलं तर ते आपल्याला सांगता येतं साल्हेर शिखर, जे नाशिक जिल्ह्यामध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळतं। आणि साल्हेर शिखराची उंची जर आपण बघितली तर 1567 मीटर एवढी आपल्याला उंची साल्हेर शिखराची आपल्याला सांगता येते। साल्हेर शिखरानंतर आपण जर महत्त्वाचं शिखर आपण बघितलं तर ते आपल्याला सांगता येईल महाबळेश्वर। महाबळेश्वर जर आपण विचारात घेतलं तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि महाबळेश्वर या शिखराची उंची जर तुम्ही विचारात घेतली तर 1438 मीटर ही उंची असलेली आपल्याला सांगता येतं। ॲटलिस्ट ही महत्त्वाची शिखरं आपल्याला माहिती असायला हवी, ॲटलिस्ट 3 तरी। त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही महत्त्वाच्या डोंगररांगा आहेत आणि या डोंगररांगांचा आपण जर विचार केला तर त्यामध्ये आपल्याला एक गाविलगड डोंगररांग आपल्याला बघायला मिळते। आणि या गाविलगड डोंगर रांगेमध्ये जर आपण विचारात घेतलं तर सर्वात उंच शिखर आहे वैराट शिखर, ज्या वैराट शिखराची उंची 1177 मीटर आपल्याला सांगता येते। अमरावती जिल्हा जो आहे तर त्या ठिकाणी हे शिखर आपल्याला बघायला मिळतं। त्यानंतर आपल्याकडे जे काही तोरणमाळ पठार आपल्याला बघायला मिळतं किंवा त्या ठिकाणी जर आपण विचारात घेतलं तर अस्तंबा नावाचं शिखर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे, 1325 मीटर त्याची हाईट आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये अस्तंबा डोंगर रांगेवरती हे शिखर असलेलं आपल्याला बघायला मिळतं। ॲटलिस्ट प्रिपरेशनमध्ये ही काही महत्त्वाची शिखरं आणि त्यांच्या उंची सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे, याच्याबद्दल आपण इथे बघितलेलं आहे। साधारणपणे शिखरं प्रिपेअर करत असताना काय करावं, तर ते शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, कोणत्या डोंगर रांगेमध्ये आहे, याबद्दलची माहिती आपण व्यवस्थितपणे मॅपवरती बघणं गरजेचे आहे।
सो त्यानंतरनं तुम्ही त्याची उंची वगैरे जी आहे तर तो एक प्रकारे तुम्हाला पाठांतराचाच भाग आहे, परंतु ॲटलिस्ट लोकेशन्स आपल्याला एकदा माहीत झाले की उंचीसुद्धा बऱ्यापैकी आपल्या लक्षात राहतात. आणि साधारणपणे महाराष्ट्रामध्ये बघितलं तर सह्याद्री पर्वतावरतीच हा उंचवट्याचा भाग आहे. त्याच्यामुळे जी काही शिखरं असतील तर ती सह्याद्री पर्वतावरती असेल. आणि आयोग याच्यावरती प्रश्न विचारत असताना उत्तरेकडनं दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडनं उत्तरेकडे असा शिखरांचा क्रम राहावा, हा सुद्धा एक पॅटर्न आयोगाने आतापर्यंत फॉलो केलेला आपल्याला बघायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपण जर बघितलं तर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे ते बघा. सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे? साधारणपणे कुठलेही 2 ठिकाणं तुम्हाला दिली तर त्या 2 ठिकाणांमधलं वेळ आपल्याला ज्या वेळेला सांगायची असते तर ती वेळ सांगण्यासाठी आपण रेखावृत्त ही संकल्पना वापरत असतो. कोणत्याही 2 ठिकाणाचं जर आपल्याला स्थान सांगायचं असेल तर त्याच्यामधला फरक सांगायचा असेल तर रेखावृत्त ही संकल्पना आपल्याकडे वापरण्यात येते. रेखावृत्त म्हणजे सिंपल टर्ममध्ये काय असतं तर रेखावृत्त म्हणजे आपला जो काही पृथ्वीचा गोल आहे, या पृथ्वी गोलावरती ज्या काही आपण उभ्या रेषा मारतो तर या उभ्या रेषांना आपण काय म्हणत असतो, रेखावृत्त म्हणत असतो. रेखावृत्तामुळे 2 गोलार्ध जे आहेत तर ते 2 गोलार्ध आपण काय करत असतो तर जोडण्याचा प्रयत्न करत असतो. सो या रेखावृत्तामुळे आपल्याला पृथ्वीवरती एखाद्या ठिकाणचं जे काही वेळ आहे तर त्या वेळेचं मापन आपल्याला याच्या साहाय्याने आपल्याला करता येतं. आपल्याला बेसिक गोष्टी माहिती असणं जिओग्राफीमधल्या इम्पॉर्टंट आहे. रेखावृत्त म्हणजे काय, पृथ्वी गोलावरती असणाऱ्या ज्या काही उभ्या रेषा आहेत तर त्या उभ्या रेषांना आपण काय म्हणतो, रेखावृत्त म्हणतो. रेखावृत्ताचा वापर आपण कशासाठी करू शकतो तर एखाद्या प्रदेशाचं जर आपल्याला स्थान सांगायचं असेल तर स्थान निश्चित करण्यासाठी, त्याचबरोबर एखाद्या प्रदेशाची जी काही वेळ आहे तर ती वेळ कशाद्वारे ठरवली जाते तर ती रेखावृत्ताद्वारे ठरवली जाते. इथे एक बेसिक आयडिया लक्षात राहू द्या की ज्या उभ्या रेषा आहेत तर त्याच्यामध्ये ज्या 2 रेखावृत्त आपण विचारात घेऊयात. पहिलं हे एक रेखावृत्त आणि हे दुसरं रेखावृत्त. या 2 रेखावृत्तांचा जर आपण विचार केला तर 2 रेखावृत्तांमधलं जे काही अंतर असतं तर ते अंतर 1 अंशाचं असेल. आणि याच्यामध्ये जर तुम्ही साधारणपणे फरक जर बघितला वेळेमधला तर तो वेळेमधला फरक हा 4 मिनिटांचा आपल्याला बघायला मिळतो. 2 रेखावृत्तांमधला अंतर हे 1 अंशाचं असेल आणि त्याच्यामधला जो काही फरक आहे तर तो फरक किती आपल्याला सांगता येईल, 4 मिनिटाचा. म्हणजे अंतर म्हणजे हे मी किलोमीटर्स मध्ये बोलत नाही की म्हणजे याच्यामधलं 1 डिग्रीने आपण पुढे गेलो म्हणजे किती वेळेने पुढे जातोय आपण तर 4 डिग्रीने आपण पुढे जातो. जगामध्ये जर बघितलं तर एक GMT टाइमलाईन आपल्याकडे वापरण्यात येते. GMT म्हणजे काय, ग्रीनविच मेरिडियन टाइम झोन आपण ज्याला म्हणतो. ही जगाची एक प्रमाण वेळ आपल्याकडे मांडण्यात आलेली आहे. जी लंडन शहर आहे त्या लंडन शहरामध्ये ग्रीनविच नावाचं ठिकाण आहे. थेम्स नावाची नदी तुम्ही कधी बघितलेली असेल मॅपवरती तर त्या ठिकाणी ते शहर वसलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि त्या शहरामधनं जे रेखावृत्त जातं म्हणजे ही उभी रेषा जी जाते तर तिला आपण 0 डिग्री रेखावृत्त आपण म्हणतो. म्हणून याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की साधारणपणे आपण ज्या वेळेला पृथ्वी फिरते असं म्हणतो तर पृथ्वी जी काही फिरते तर पृथ्वीची फिरण्याची जी काही गती आहे तर पृथ्वी पश्चिम बाजू आहे आणि ही कोणती आहे, पूर्व बाजू आहे. सो पृथ्वी ज्या डायरेक्शननी फिरते तर पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणजे वेस्ट टू ईस्ट आपल्याकडे फिरत असताना आपल्याला बघायला मिळते. जर पृथ्वी अशी फिरत असेल बघा, म्हणजे मी असा आहे, मी फिरत असताना या डायरेक्शननी चाललोय. लेट्स से सपोज सूर्य जर या भागावरती असेल, हे खूप किचकट पार्ट मी तुम्हाला सांगतोय. लेट्स से सपोज सूर्य या भागावरती असेल तर सूर्याच्या समोर जो काही पोर्शन येईल तो पोर्शन पहिल्यांदा कोणता येईल, पूर्वेकडे येईल. म्हणून आपण म्हणतो सूर्य कोणत्या बाजूला उगवतो तर पूर्वेला उगवतो. आता एक गोष्ट समजून घ्या, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर लेट्स से सपोज सूर्य या बाजूला आहे, ही पूर्व दिशा आहे आणि इकडे सूर्य उगवतो म्हणजे पृथ्वी ज्या वेळेला जशी जशी फिरत चालेल तशी फिरत असताना हा भाग सूर्याच्या समोर येईल. याचाच अर्थ असा याच्यामध्ये आपण कन्सिडर करतो की जी काही 0 डिग्री रेखावृत्त आहे तर याच्या पूर्व बाजूला जर आपण गेलो
पूर्व बाजूला जर आपण गेलो तर वेळेमध्ये ऍडिशन होत आहे, म्हणजे या ठिकाणी वेळ काय होते, पॉझिटिव्ह आपण ऍड करत चालतो. आणि जसं आपण या GMT लाईनच्या पश्चिम बाजूला जातो तर त्या पश्चिम बाजूला जात असताना आपण याच्यामध्ये वेळ जी आहे तर ती काय करत असतो, मायनस करत असतो. म्हणजे कोणत्या भागामध्ये ऍडिशन केली जाते आणि कोणत्या भागामध्ये त्याच्यामधनं सबस्ट्रॅक्शन केलं जातं हे या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की पृथ्वीवरती एखादा देश या GMT टाइम लाईनच्या म्हणजे या 0 डिग्री रेखावृत्ताच्या पूर्व बाजूला असेल तर त्याची वेळ या GMT टाइम लाईन पेक्षा काय असेल, पुढे असेल. लेट्स से सपोज एक्झाम्पल द्यायचं झालं तर भारत जर तुम्ही विचारात घेतला तर भारत हा उत्तर गोलार्धामध्ये पूर्वेकडे असणारा देश आहे. म्हणजे लेट्स से सपोज आपण असं पकडून चालूयात, भारताचं स्थान या ठिकाणी आहे, म्हणजे भारत GMT लाईनच्या पूर्वेला आहे. म्हणजेच भारताची जी काही प्रमाण वेळ आहे तर ती जगाच्या प्रमाण वेळेपेक्षा काय असणार आहे, तर पुढे असणार आहे. मुद्दा क्लिअर झालाय. आता मी काय सांगितलं की जे दोन रेखावृत्त आहे तर त्याच्यामधला जो फरक असतो वेळेचा तर तो किती असतो, तर 4 मिनिटांचा फरक असतो. हे सगळं डिस्कशन जर तुम्हाला समजलेलं असेल तर मग आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय तर ते बघूयात. क्वेश्चन काय म्हणतोय की 2 स्थान आपल्याला दिलेलं आहे. पहिलं स्थान क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, तर पहिलं स्थान देत असताना क्वेश्चन मध्ये म्हटलंय की सौराष्ट्र म्हणजे गुजरात, या गुजरात पासनं तर साधारणपणे अरुणाचल प्रदेश हे जे काही ठिकाण आहे तर याच्यामध्ये किती वेळेचा फरक आहे. आपल्याला भारताचा रेखावृत्तीय विस्तार जर माहिती असेल तर आपण साधारणपणे जर बघितलं तर भारताचा रेखावृत्तीय विस्तार हा आपल्याला 68 अंश पूर्व रेखावृत्त, म्हणजे एक जनरलाइज आपण बघतोय 68 अंश पूर्व रेखावृत्त, बरोबर आहे. आणि आपण जर पुढे बघितलं तर 68 अंश पूर्व रेखावृत्त, तर पुढे आपला जर विस्तार बघितला तर तो काय आहे, 97 अंश पूर्व रेखावृत्त असलेला आपल्याला बघायला मिळतो, बरोबर आहे. आता समजून घ्या, या दोघांमधला डिफरन्स जर आपण कॅल्क्युलेट केला, लेट्स सपोज 97 मधनं आपण किती वजा केले, 68 वजा केले, तर याच्यामधला डिफरन्स आपल्याला मिळेल, तो मिळेल 29 हा डिफरन्स मिळेल. म्हणजे एकूण रेखावृत्ताचा डिफरन्स किती आहे या बाजूपासून त्या बाजूपर्यंत, तर 29 रेखावृत्त मध्ये येतात. मग मी काय म्हटलं, एक रेखावृत्त याने किती फरक पडतो, तर 4 मिनिटांचा फरक पडतो. मग जर 29 ला मी जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर मला या ठिकाणी काय मिळतं, तर 116 मिनिट मिळतील. किती मिनिट मिळाले मला, 116 मिनिट मिळाले. लक्षात येत आहे का, 116 मिनिट म्हणजेच 1 तास म्हणजेच किती, 60 मिनिट. म्हणजे मी याला असं म्हणू शकतो की 1 hours 56 मिनिट एवढा डिफरन्स आहे. 1 hours 56 मिनिट एवढा आपल्या भारताच्या प्रमाण वेळेमध्ये, म्हणजे गुजरात ते अरुणाचल प्रदेशचं जर टोक आपण पकडलं तर हा डिफरन्स पूर्व पश्चिम हा विस्तार याच्यामधला वेळेमधला हा फरक आहे. मग क्वेश्चन मध्ये आपल्याला तेच विचारलंय की स्थानिक वेळेत किती तासांचा फरक पडेल, तर 1 तास 56 मिनिटांचा पडेल एक्झॅक्टली काढलं तर. आणि इथे जर आपण ऑन एन ॲव्हरेज बघितलं तर तो आपल्याला किती सांगता येतो, 2 तासांचा फरक आपल्याला सांगता येतो. हे खूप बेसिक आहे आणि बेसिक कन्सेप्टला धरून क्वेश्चन्स विचारलेला आहे, समजून घ्या. हा पाठांतराचा भाग नाही आहे. लेट्स से सपोज तुम्ही एखाद्या पुस्तकामध्ये, आपल्या क्रमिक पुस्तकांमध्ये, टेक्स्टबुकमध्ये हे दिलेलं असेल, परंतु उद्या जर आयोगाने असं विचारलं की फॉर एक्झाम्पल नागपूर हे शहर डॅश डॅश रेखावृत्तावरती आहे, लेट्स से सपोज नागपूरचं रेखावृत्त सांगितलं आणि दुसरं सांगितलं फॉर एक्झाम्पल भोपाळ हे शहर या डॅश डॅश रेखावृत्तावरती आहे, तर त्या दोघांच्या वेळेमध्ये किती फरक पडेल हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर हे सगळं बेसिक आपल्याला पहिल्यांदा माहित पाहिजे. मुद्दा क्लिअर झालाय का, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कोणत्या देशाचा टाइम झोन हा पुढे असेल, कोणत्या देशाचा टाइम झोन हा मागे असेल, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात, विचारण्यात आलेले सुद्धा आहेत.
ही गोष्ट याच्यामधून लक्षात घ्या. मग तुम्ही आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये ऍडिशन करा की GMT ही जी काही लाईन आहे, हे जे काही 0 डिग्री रेखावृत्त आहे, तर ते कोणकोणत्या देशांमधनं गेलेलं आहे जरा बघा. म्हणजे कोणत्या देशांमधनं जातंय, UK मधनं जातंय का, स्पेन मधनं जातंय का, ब्राझील मधनं जातंय का, किंवा साऊथ आफ्रिकेतल्या काही देशांमधनं जातंय का, असं तिथे जरा चेक करा तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात राहील त्या गोष्टी. ओके, सो आय होप क्लिअर झालेला असेल. पुढे जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ. महाराष्ट्राचं विचारलंय. शेमड पोरग पण उत्तर देऊन टाकेल. 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. 3,07,713 चौरस किलोमीटर हे याचं काय आहे, क्षेत्रफळ आहे. पुढे काय म्हणता येतंय, चौरस किलोमीटर असून भारताच्या भूमीपैकी किती टक्के भाग महाराष्ट्राने व्यापलाय. म्हणजे भारताचं जे काही क्षेत्रफळ आहे, तर त्याच्यापैकी महाराष्ट्राने किती टक्के भाग व्यापलेला आहे असं तुम्हाला याच्यामध्ये विचारलंय. तर तो किती आहे, 9.36% भाग व्यापलेला आहे. मग याच्यामध्ये बघा 3,07,713 चौरस किलोमीटर आणि 9.36% भाग. सो आन्सर नंबर आपल्याला काय सांगता येईल, 1 आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल. आता थोडंसं डिस्कशन बद्दल बोलूयात. आपण जर महाराष्ट्राचं बघितलंय क्षेत्रफळ, मग भारताचं क्षेत्रफळ किती आहे. तर भारताचं क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. बरोबर आहे. हे कुणाचं आहे, भारताचं क्षेत्रफळाबद्दल आपण बोलतोय. भारताचं क्षेत्रफळ हे आहे. मग जसं महाराष्ट्राने भारताच्या क्षेत्रफळाशी आपण तुलना केली तर किती टक्के व्यापलंय, तसं भारत हा जगातला एक देश आहे. मग संपूर्ण जगामध्ये जी भूमी आहे, तर त्या भूमीपैकी भारताने किती टक्के क्षेत्रफळ व्यापलंय, तर 2.42% भूमी ही क्षेत्रफळ जगाच्या आपण व्यापलेलं आहे. जगाच्या किती टक्के व्यापलंय आपण, तर 2.42% जगाच्या. लक्षात घ्या, जगाच्या. मुद्दा क्लिअर झाला, पहिला मुद्दा. मग आता पुढे बघूयात. जगाबद्दल आपण बोलतोय, जगामध्ये मग क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा कितवा क्रमांक आहे. जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत कितव्या क्रमांकावरती आहे, तर 7व्या क्रमांकावरती. मग कदाचित आपल्याला या ठिकाणी क्रमाने सुद्धा देश विचारले जाऊ शकतात. बघ, आपल्याला माहित पाहिजे जगामधला सगळ्यात मोठा देश आहे रशिया. रशियानंतरनं जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने 2 नंबरचा देश आपण बघितला तर तो सांगता आला पाहिजे कॅनडा आहे. 3 नंबरचा देश आपल्याला सांगता आला पाहिजे अमेरिका आहे. 4 नंबरचा देश आपल्याला सांगता आला पाहिजे चीन आहे. 5 नंबरचा देश सांगता आला पाहिजे ब्राझील आहे. आणि 6 नंबरचा देश सांगता आला पाहिजे ऑस्ट्रेलिया आहे. आणि 7 नंबरला मग कोणता येतो, भारत येतो. मुद्दा लक्षात येतोय का. इन डेप्थ आपल्याला जाणं गरजेचं आहे अशा क्वेश्चन्स मध्ये. मग आता हे झालं भारतामध्ये. मग भारतामध्ये जे काही घटक राज्य आहेत, तर त्याच्यापैकी सर्वात मोठं घटक राज्य कोणतं आहे, जे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं आहे, तर ते कोणतं सांगता येतं आपल्याला, राजस्थान आहे. राजस्थान हे सर्वात मोठं. 2 नंबरला आपल्याला सांगता येतं मध्य प्रदेश. आणि मध्य प्रदेश नंतर लक्षात राहू द्या 3 नंबरला कोणता आहे, महाराष्ट्र आहे. याच्याही पुढे जाऊन क्षेत्रफळांवरती काय लक्षात ठेवायला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर सर्वाधिक क्षेत्रफळ असणारे जिल्हे कोणते आहे, सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारे जिल्हे आपल्याला माहित पाहिजे. ऍटलिस्ट क्रम तरी माहित पाहिजे आपल्याला. माहिती पाहिजे मग अहमदनगर आहे, हे सर्वाधिक क्षेत्रफळ असणारा जिल्हा आहे. मग अहमदनगर सर्वाधिक आहे, ऍटलिस्ट जो पहिला असतो तर तो आपल्याला माहित पाहिजे. मग याच्यामध्ये माहित पाहिजे 17,048 चौरस किलोमीटर एवढं काय त्याचं क्षेत्रफळ आहे. मग पुढचे 5 ऍटलिस्ट नावं जरी माहित झाले तरी खूप झालं. पुढे लक्षात राहू द्या पुणे आहे. त्याच्यानंतर लक्षात राहू द्या नाशिक आहे. नाशिक नंतर लक्षात राहू द्या, म्हणजे क्रम ऍटलिस्ट आपल्याला माहित पाहिजे. नाशिक नंतर लक्षात असणं गरजेचं आहे सोलापूर आहे. आणि सोलापूर नंतर आपल्याला माहित पाहिजे कोणता आहे, गडचिरोली आहे. हे क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत, या बाबी आपण चेक पण केल्या पाहिजेत. मग हे झालं सर्वात मोठे जिल्हे. मग सर्वात लहान जिल्हे कोणता आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने, सर्वात लहान आपण जर विचारात घेतला तर आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल मुंबई शहर.
ज्याचं क्षेत्रफळ 157 चौरस किलोमीटर आहे. नाममात्र म्हणजे 157 चौरस किलोमीटर हे कुणाचं क्षेत्रफळ आहे? मुंबई शहराचं. मग आपल्याला इतर 5 माहीत पाहिजेत. मग त्याच्यामध्ये मुंबई उपनगर आपल्याला माहित पाहिजे, भंडारा आपल्याला माहित पाहिजे, ठाणे आपल्याला माहित पाहिजे आणि हिंगोली आपल्याला माहित पाहिजे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्याच्यानंतर 3 नंबरला आपल्याला भंडारा माहित पाहिजे. बरोबर आहे. भंडारा नंतर आपल्याला कोणतं माहिती पाहिजे? भंडारा नंतर ठाणे माहिती पाहिजे आणि ठाण्यानंतर हिंगोली आपल्याला माहिती पाहिजे. ठाणे आणि देन हिंगोली आपल्याला सांगता आलं पाहिजे. इन डेप्थ स्टडी करणं गरजेचं आहे. इन डेप्थ स्टडी केला तर हमखास मार्क येतात. क्वेश्चन हे तिथल्या तिथेच फिरत असतात. आतापर्यंत ही आपली 4थी प्रश्नपत्रिका आपण बघतोय. याच्यामध्ये क्षेत्रफळावरती एक क्वेश्चन 4ही प्रश्नपत्रिकांमध्ये आपण आतापर्यंत बघितलेला आहे. सो याच्या बाजूलाच क्वेश्चन फिरतो, त्यामुळे टॉपिक हे फिक्स असतात, एरियाज फिक्स असतात. त्याच्यामुळे अभ्यासामध्ये सुद्धा या घटकांना महत्त्व देणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न एकदम फॅक्च्युअल विचारलेला आहे. दक्षिण बिहारमधील डॅश डॅश हे सिमेंट, कागद व पुठ्ठे, प्लायवूड इत्यादी उद्योगाचं प्रमुख केंद्र म्हणून उदयाला आलेलं आहे. साधारणपणे भारताची संदर्भातली एक NCERT आहे, ज्याला आपण इंडियन फिजिकल जॉग्राफी वगैरे जे काही म्हणतो, तर त्याच्यामध्ये याच्याबद्दल आपल्याला म्हटलेलं आहे. बेसिक क्रमिक पुस्तकं किंवा NCERT ज्या काही आहेत तर ते तुम्ही त्या वाचणं गरजेचं आहे. याच्यामध्ये बिहारमधलं, दक्षिण बिहारमधलं जे ठिकाण आहे तर ते आहे दालमिया नगर, जे सिमेंट, कागद आणि पुठ्ठे या उद्योगासाठी एक प्रमुख केंद्र म्हणून उदयाला आलेलं आपल्याला बघायला मिळतं. सो दालमिया नगर हे आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल. नेक्स्ट पुढे जाऊयात. पुढे याच्यामध्ये काय विचारलेलं आहे तर हा क्वेश्चन थोडासा बघा. यामध्ये विचारलंय चिल्का सरोवर कुठे वसलेलं आहे. पहिला मुद्दा तर आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे की चिलिका सरोवर हे भारताच्या कोणत्या किनारपट्टीवरती आहे. म्हणजे पूर्व किनारपट्टीवरती आहे की पश्चिम किनारपट्टीवरती आहे, इथपासनं आपल्याला या प्रश्नाकडे जाणं गरजेचं आहे. साधारणपणे आपण जर मॅप बघितला तर आपल्याला माहिती आहे जो काही भारत आहे तर भारताला आपण म्हटलेलं होतं 7,517 चौरस किलोमीटर लांबीचा, 7,517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आपण म्हटलेलं होतं 7,517 किलोमीटर लांबी. आणि याच्यापैकी जी मुख्य भूमी आहे तर तिला 6,100 किलोमीटर एवढा लांबीचा काय म्हटलं आपण समुद्र किनारा लाभलाय. मग याच्यावरती साधारणपणे आपल्याला हेही माहिती असेल की सर्वाधिक समुद्र किनारा गुजरात राज्याला लाभलाय. लक्षात राहू द्या, कुणाला लाभलेला आहे? गुजरात. आणि सर्वात कमी जो लाभलेला आहे तर तो लाभलेला आहे गोवा राज्याला. हे आपल्याला माहित असायला पाहिजे. मग आता थोडंसं क्वेश्चनकडे येतो. क्वेश्चन मध्ये आपल्याला काही विचारलेलं आहे तर आपल्याला विचारलंय चिलिका सरोवर. तुम्ही जर महानदी बघितली, महानदीच्या दक्षिण बाजूचं जर पात्र तुम्ही विचारात घेतलं ओडिसा राज्यामध्ये, तर या ठिकाणी कोणतं सरोवर असलेलं बघायला मिळतं तर चिल्का सरोवर आपल्याला हे असलेलं या ठिकाणी बघायला मिळतं. म्हणजे उत्तरेला महानदी आहे, महानदीच्या खाली दक्षिणेला गोदावरी आहे. महानदी आणि गोदावरी या नद्यांच्या दरम्यान कोणतं सरोवर आपल्याला बघायला मिळतं तर चिलिका सरोवर बघायला मिळतं. आणि हे सरोवर कुठे आहे तर हे सरोवर आपल्याला सांगता येतं ओडिसा राज्यामध्ये आहे. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे तर कुठे आहे तर ओडिसा राज्यामध्ये हे सरोवर आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर बेसिक गोष्टी जर बघितल्या तर या पूर्व किनारपट्टीवरती तर आणखीन काही सरोवर आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला कोल्लेरू लेक जे आहे तर ते माहिती पाहिजे. आपण जर आंध्र प्रदेश जर विचारात घेतलं तर या ठिकाणी कोल्लेरू सरोवर असलेलं आपल्याला बघायला मिळतं, आंध्र प्रदेशमध्ये आहे. आणि त्यानंतर ना याच्या थोडंसं तुम्ही खाली जर आला दक्षिण बाजूला तर या ठिकाणी पुलिकत नावाचं सरोवर आपल्याला बघायला मिळतं. ही दोनही सरोवर जर तुम्ही बघितली तर ती कुठे आहेत? आंध्र प्रदेशमध्ये आहे. हे तुम्हाला माहिती असेल. इथे कोचीन आहे तमिळनाडूमध्ये, ते सुद्धा तुम्ही बघितलेलं असेल. पण महत्वाची मी तुम्हाला याच्यामध्ये मार्क करून दाखवतोय, जनरली तुमच्या लक्षात यावं याच्यासाठी. आता बघा, या ठिकाणी एक महत्वाचं सरोवर केरळमध्ये आपल्याला बघायला मिळतं, ज्याला आपण वेम्बनाड लेक म्हणतो. ऐकलेलं असेल तुम्ही बऱ्याच वेळा. वेम्बनाड लेक जे आहे, जे आपण कायालसाठी फेमस आहे, वेम्बनाड सरोवर.
हे केरळमध्ये आहे. हे एक लक्षात राहू द्या, हे एक्झाम मध्ये बऱ्याच वेळेला विचारण्यात येतं. केरळ. आणि हे कशासाठी? कायाल, ज्याला आपण खाजन सरोवर म्हणतो, तर त्याचं एक उत्तम उदाहरण हे आपल्याला सांगता येतं. आता सगळ्यात इम्पॉर्टंट एरिया बघा मी काय बोलतोय ते. मुलांना गल्फ ऑफ कच्छ आणि गल्फ ऑफ खंबात म्हणजे खंबातचा आखात आणि कच्छचा आखात याच्यामध्येच काही फरकच कळत नाही. लक्षात राहू द्या, हे जे काही खालचा भाग आहे तर हे खंबातचा आखात आहे. खंबातचा आखात कुठे आहे? तर हे खंबातचा आखात आहे. लक्षात घ्या. मी जास्त काही लिहिण्याचा प्रयत्न नाही करत आहे, पटापटा फक्त आपल्याला पुढे जायचं डिस्कशनचा एरिया घेत. आणि याच्या वरती जर तुम्ही गेला, हे जे काही दिसतंय तुम्हाला, तर हे जे आहे तर ते कोणतं आहे? तर कच्छचा आखात आहे. मुद्दा समजून घ्या. म्हणजे क्वेश्चन काय विचारला आणि आपण ते क्वेश्चन सोडवत असताना काय काय बघितलं, कोणते कोणते एरिया आपण कव्हर केले, हे अतिशय महत्वाचं असतं. त्याच्यामुळे या ठिकाणी जर बघितलं तर मग या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे की चिल्का सरोवर कुठे आहे, तर आपल्याला माहिती आहे ओडिसा राज्यामध्ये आहे. आणि ओडिसा राज्य जर तुम्ही विचारात घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी महानदी आणि गोदावरी नदी यांचा जो काही त्रिभुज प्रदेश आहे, तर त्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान आपल्याला कोणतं सरोवर आपल्याला बघायला मिळतं? तर चिलिका सरोवर असलेलं आपल्याला बघायला मिळतं. सो क्लिअर असेल? पुढे जाऊयात. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी जोड्या लावण्या संदर्भात विचारलाय आणि इथे काही जलाशय दिलेत आणि जिल्हे दिलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये वगैरे आहे असं तुम्हाला याच्यामध्ये ओळखायचं आहे. एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल, भातसा ही जी काही नदी आहे तर ती नदी उल्हास नदीची उपनदी आहे. आणि उल्हास नदीचं जर तुम्ही पात्र बघितलं तर प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातनं जातं. मग आपण असं म्हणूयात का ठाणे भातसा, म्हणजे अ चे उत्तर 2 आपल्याला पाहिजे. अ या ठिकाणी आहे, 2 इथे पाहिजे, इथे 2 पाहिजे. सो 2 पर्याय मी काय केले? इलिमिनेट केले. म्हणजे माझ्याकडे आता जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी 2 पर्याय राहिलेले आहेत. म्हणजे हा पर्याय मी एक इलिमिनेट केलाय आणि हा एक पर्याय मी इलिमिनेट केलाय. बघा हे कसं सोपं असतं सोडवणं, तर ते समजून घ्या. जोड्यांमध्ये मार्क्स मिळणं महत्वाचे आहे, चुकता कामा नये. जेवढी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे त्याच्यानुसार आपल्याला उत्तरं मिळता येतात. एकच पर्याय तुम्हाला माहिती आहे. आता ज्या वेळेला 2 ऑप्शन शिल्लक राहतात तर त्यावेळेला नेहमी लक्षात राहू द्या, एक ऑप्शन हा कॉमन आपल्याला सापडतो. जसं की बघा ड चा पर्याय जर तुम्ही बघितला, इथे एक आहे, इथे एक आहे. सो कुठल्याही प्रकारचा विचार न करता ड साठीची जोडी लावून टाका, धामापूर. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणता जलाशय आहे? तर कोणता आहे? धामापूर आहे. मग आता याच्यामध्ये राहिलं कोणतं? रत्नागिरी. रत्नागिरी जर तुम्ही विचारात घेतलं तर रत्नागिरीमध्ये आपल्याला सांगता येतं फणसाड नावाचं जे ठिकाण आहे ते रत्नागिरीमध्ये आहे. आणि रायगडमध्ये कलाते हे त्या ठिकाणचं एक पुळण पण आहे. सो याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ब चं 3 पाहिजे, ब चं 3 एकाच ठिकाणी आहे. सो हा पर्याय पण आपण इलिमिनेट केला. सो आन्सर आपल्याला काय सांगता येतं? 1 सांगता येतं. मेथड्स इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये जात असताना बघा प्रश्नामध्ये काय विचारलंय? खालीलपैकी कोणते जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यामध्ये आहे? एक गोष्ट लक्षात राहू द्या, आपल्याकडे जी काही ऊर्जा संपत्ती आहे की ऊर्जा साधन संपत्ती आहे त्याच्यामध्ये पवन ऊर्जा प्रकल्प असेल, औष्णिक विद्युत प्रकल्प असेल, अणुऊर्जा प्रकल्प असेल आणि जलविद्युत प्रकल्प असेल. या टॉपिकमध्ये प्रिपेअर करत असताना काय प्रिपेअर करायचं आहे? तर जे काही जलविद्युत प्रकल्प असतील, जे काही औष्णिक विद्युत प्रकल्प असतील तर यांची लोकेशन्स तुम्हाला माहित पाहिजे. आणि लेट्स से सपोज एखादं जलविद्युत प्रकल्प आहे तर तो नदीवरती असेल तर ती नदी तुम्हाला माहिती पाहिजे. एवढ्या बेसिक गोष्टी आपण या टॉपिकमध्ये प्रिपेअर करणं गरजेचं आहे. दरवर्षी याच्यावरती एक प्रश्न हा पूर्व परीक्षेमध्ये विचारला जातो. आता तुम्ही जर बघितलं तर वैतरणा नदी आहे आणि वैतरणा नदीवरतीच कोणता प्रकल्प आहे? तर वैतरणा जलविद्युत प्रकल्प आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर वैतरणा नदीवरती वैतरणा जलविद्युत प्रकल्प जर तुम्ही बघितला तर तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. एलदरी जर तुम्ही विचारात घेतलं तर ते पूर्णा नदी जी आहे तर या पूर्णा नदीवरती हा एलदरी प्रकल्प आपल्याला बघायला मिळतो. आणि एलदरी प्रकल्प जर तुम्ही बघितला तर तो कुठे आहे? तर परभणीमध्ये आहे. पूर्णा नदी जर बघितली तर तापी नदीची उपनदी आहे. ज्या ठिकाणी क्षेत्र चांगदेव आहे
किंवा ज्याला आपण मुक्ताईनगर म्हणतो जळगावमध्ये, तर त्या ठिकाणी पूर्णा नदी ही तापी नदीला दक्षिण तीरावरनं जाऊन मिळताना आपल्याला बघायला मिळते. दक्षिण तीर म्हणजे खालच्या बाजूने जाताना बघायला मिळते. आणि पूर्णा आणि तापी या जर नद्या तुम्ही बघितल्या तर या नद्या पश्चिम वाहिनी असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. सो हे याच्यामध्ये माहिती असणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये काय विचारलंय ते बघा. विचारत असताना असं विचारलंय, कोणते जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यात आहेत? हे दोन्ही नाही आहे, म्हणजे उत्तरामध्ये जिथे जिथे असेल ते आपला आन्सर असेल का? नाही. इलिमिनेट करूयात. पहिला पर्याय गेला, दुसरा पर्याय पण गेला. आता ब पण आपल्या उत्तरामध्ये नसणार आहे, मग तिसरा पर्याय पण गेला. मग पर्याय कोणता शिल्लक राहिला? तर पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला याचा आन्सर सांगता येतं. क आणि ड ही 2 जलविद्युत प्रकल्प जे आहेत तर ती कुठे आहेत? रायगडमध्ये. मग जो जलविद्युत प्रकल्प भिरा आहे तर तो कोणत्या नदीवरती आहे? तर तो आहे कुंडलिका नदीवरती. आणि जो आपल्याकडे भिवपुरी आहे तर तो आहे कोणत्या नदीवरती? तर मुळा नदीवरती. हा आहे मुळा नदी आणि हा आहे कोणता? कुंडलिका रिव्हर वरती. सो आन्सर लक्षात आलेला असेल, एक्सप्लेनेशन पण तुमच्या लक्षात आलेलं असेल. नेक्स्ट पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर पुढचा बघा. पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलंय त्याने? तर पुढच्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे, खालील विधाने पहा. विधानांमध्ये विचारत असताना काय म्हणतंय ते बघा. पंचगंगा व कृष्णा या नद्यांचा संगमाजवळ नरसोबाची वाडी हे ठिकाण आहे. बरोबर आहे. पंचगंगा नदी म्हणजे 5 नद्या आहेत त्याच्यामध्ये, आणि त्या ज्या ठिकाणी एकत्र येऊन मिळतात जी कृष्णा नदी, तर त्या ठिकाणी नरसोबाची वाडी किंवा तिला नृसिंहवाडी असंही म्हटलं गेलेलं आहे. कृष्णा आणि भीमा नद्यांची खोरी महादेव डोंगर रांगेमुळे वेगळी झाली. भीमाचं खोरं उत्तरेकडे आहे, मध्यभागी शंभू महादेव डोंगर रांग आहे आणि त्याच्या दक्षिणेला कृष्णा नदी असलेली आपल्याला बघायला मिळतं. पुढे वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता म्हणतात. म्हणजे पूर्व विदर्भामध्ये हे प्रमुख खोरं गोदावरीचं एक उपखोरं मानलं जातं. ते म्हणजे कोणतं? प्राणहिता नदीचं खोरं किंवा वर्धा वैनगंगेचं खोरं आपण त्याला म्हणतो. म्हणजे तीनही स्टेटमेंट काय आहेत? बरोबर आहेत. सो आपण याच्यामध्ये म्हणू शकतो पर्याय क्रमांक 4 जो आहे तर तो आपल्याला काय सांगता येईल? याच्यामध्ये करेक्ट सांगता येईल. इथे थोडासा कृष्णा नदीचा उल्लेख आलाय, तर कृष्णा नदीबद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये डिस्कस करूयात. कृष्णा नदी जर आपण विचारात घेतली तर महाबळेश्वर या ठिकाणावरती तिचा काय होतो? उगम होतो. आणि महाबळेश्वर मधनं उगम झाल्यानंतर ना वायव्य महाबळेश्वर मध्ये उगम झाल्यानंतर ना आग्नेय दिशेने ही नदी पुढे वाहत जाताना आपल्याला बघायला मिळते. आणि आंध्र प्रदेशमध्ये जे मच्छलीपट्टणम नावाचं ठिकाण आहे, या ठिकाणी ही नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. एकूण प्रवाह जर आपण विचारात घेतला नदीचा तर तो 1401 किलोमीटर लांबीचा प्रवाह आहे, संपूर्ण नदीची लांबी. परंतु महाराष्ट्रामध्ये या प्रवाहापैकी 282 किलोमीटरचा प्रवाह हा कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदी सातारा आणि सांगली जिल्हा जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी 282 किलोमीटर लांबीच्या प्रवाहातनं ती वाहताना आपल्याला बघायला मिळते. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कृष्णा नदीला काही नद्या येऊन मिळतात. आपण जर या नद्यांचा विचार केला तर कृष्णा नदीला ज्या काही महाराष्ट्रामध्ये नद्या येऊन मिळतात त्यापैकी बहुसंख्य नद्या या दक्षिण बाजूने म्हणजेच नदीच्या उजव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या आहेत. उजव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या नद्यांचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं वेण्णा नदी आहे, वेण्णा नदी आहे. वेण्णा नदी नंतर ना आपल्याला सांगता येतं कोयना नदी आहे. कोयना नदी नंतर ना आपण सांगू शकतो वारणा आहे. वारणा नंतर ना आपण पुढे जर गेलो तर आपल्याला सांगता येतं पंचगंगा आहे. पंचगंगेनंतर ना आपल्याला सांगता येतं दुधना. म्हणजे वेण्णा नदी या ठिकाणी येऊन मिळाली हिला या ठिकाणी. त्याच्यानंतर ना कोयना नदी पुढे जाऊन मिळते. त्यानंतर ना वारणा नदी आहे ही या ठिकाणी मिळाली. लक्षात घ्या, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ज्या ठिकाणी
कोयना आणि कृष्णा मिळते, तर या ठिकाणी कराड हे जे काही ठिकाण आहे तर ते त्या ठिकाणी वसलेलं आहे. कराड शहर ज्याला आपण प्रीती संगम म्हणतो, तर तो कुठे आहे? कृष्णा आणि कराड, कृष्णा आणि कोयना नदीचा संगम आहे. मुद्दा क्लिअर आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे गेला तर पुढे आपल्याला बघायला मिळतं, ज्या वेळेला कराडच्या पुढे जातो तर कराडच्या पुढे गेल्यानंतर या कृष्णा नदीला एक उजव्या तीरावरनं एक नदी येऊन मिळते, तर ती म्हणजे कोणती आहे? येरळा नदी आहे. कोणती आहे? येरळा नदी. एक गोष्ट लक्षात राहू द्या, कृष्णा नदीला उजव्या तीरावरनं कृष्णा नदीला उत्तरेकडनं म्हणजे डाव्या तीरावरनं ज्या काही नद्या येऊन मिळतात, तर त्या डाव्या तीरावरनं दोन प्रमुख नद्या आहेत. एक आहे भीमा आणि दुसरी कोणती आपल्याला सांगता येते? येरळा. या दोनच प्रमुख नद्या आपण सांगूयात उत्तरेकडनं येऊन मिळतात. म्हणजेच कोणत्या बाजूने येऊन मिळतात? तर उत्तर बाजूच्या डाव्या बाजूने येऊन मिळणार आहेत. मुद्दा क्लिअर झाला. त्याच्यानंतर मी म्हटलं की पंचगंगा म्हणजे 5 नद्यांचा संगम असं मानलं जातं. याला आपण पंचगंगा म्हणतो. पंचगंगा जर तुम्ही विचारात घेतली तर पंचगंगा मध्ये प्रामुख्याने 5 नद्या आहेत. याच्यामध्ये कुंभी आहे. पंचगंगा म्हणजे 5 नद्यांचं एकत्रीकरण. त्यामध्ये कुंभी, दुसरी सरस्वती जिला गुप्त मानलं जातं, तिसरी कासारी, तुळशी, भोगावती, 1 2 3 4 5 कुंभी, त्याच्यानंतर कासारी, सरस्वती, तुळशी आणि भोगावती या ज्या काही 5 नद्या आहेत, या एकत्रित ज्या वेळेला येतात तर त्या एकत्रित आल्यानंतर तिला काय म्हटलं जातं? तर पंचगंगा म्हटलं जातं. कोल्हापूर शहर ऐकलेलं असेल. कोल्हापूर शहर या पंचगंगा नदीवरती वसलेलं आहे आणि त्या ठिकाणी राधानगरी नावाचं धरण पण तुम्ही ऐकलेलं असेल. तर ते धरण कुठे आपल्याला बघायला मिळतं? तर या पंचगंगा नदीवरती आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर तुम्ही जर पुढे गेला तर या ठिकाणी एक नदी तुम्ही सांगू शकता जिला आपण दूधगंगा म्हणतो. कोणती नदी सांगता येईल आपल्याला? दूधगंगा. आणि दूधगंगेची एक उपनदी आहे, ती म्हणजे कोणती? वेदगंगा. सो ही आहे दूधगंगा आणि दूधगंगेची उपनदी ती म्हणजे कोणती? वेदगंगा. सो हे याच्यामध्ये लक्षात राहू द्या. मुद्दा क्लिअर आहे का? मग काही धरणं तुम्हाला सांगतो ज्याला आपण शिवाजी सागर म्हणतो किंवा कोयना धरण आहे, तर त्या ठिकाणचं ते धरण आहे. वेण्णा नदी जर बघितली तर त्या ठिकाणी कन्हेर धरण आहे. त्याच्यानंतर वारणा जर नदी जर तुम्ही बघितली तर इथे चांदोली धरण आहे. येरळा नदीवरती एवंडी डॅम आहे. सो ही प्रमुख धरणं तुम्हाला माहित पाहिजे. दूधगंगा नदीवरती जर तुम्ही बघितलं तर कळमवाडी नावाचं धरण आपल्याला बघायला मिळतं. सो या गोष्टी बेसिक आपल्याला माहित पाहिजे कृष्णा नदीबद्दल. पुढे जाऊयात डिस्कशन मध्ये. कृष्णा नदी थोड्याफार प्रमाणामध्ये तर कमीत कमी लक्षात आलेली असेल. उगम, एंड, किती लांबीचा प्रवाह, उजव्या बाजूने कोणत्या मिळतात, दक्षिण बाजूने कोणत्या मिळतात, या गोष्टी बेसिक आहेत. पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर पुढचा बघा. मध्य आणि दक्षिण सह्याद्री याच्या दरम्यान खिंड आहे. मध्य आणि दक्षिण सह्याद्री याच्या दरम्यान कोणती खिंड आहे? खिंड म्हणजे ज्या ठिकाणी डोंगर रांग थोडीशी विलग होते आणि थोडासा जो उंचीचा प्रदेश आहे तो काय झालेला आपल्याला बघायला मिळतो? तुटक झालेला बघायला मिळतो. आता याच्यामध्ये बघितलं थळघाट, फोंडाघाट, पालघाट आणि कुंभारली घाट. या ठिकाणी थोडासा हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. या ठिकाणी त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं की पश्चिम घाट जो आहे तर त्या पश्चिम घाटाच्या दरम्यान कोणती खिंड आहे. कारण की दक्षिणेमध्ये जर तुम्ही बघितलं तर दक्षिणेला निलगिरी पर्वत आहे किंवा निलगिरी हिल आहे, डोंगर रांग आहे. लक्षात घ्या. आणि त्याच्या खाली जी डोंगर रांग आहे तर ती डोंगर रांग आपल्याला बघायला मिळते अण्णामलाई हिल. कोणती आपल्याला बघायला मिळते? अण्णामलाई हिल आपल्याला बघायला मिळतं. आणि याच्या दरम्यान जी खिंड आहे तर ती खिंड म्हणजे कोणती? तर ती आहे पालघाट खिंड. ही कोणती आहे? पालघाट खिंड. ज्याच्यामुळे 2 राज्य जोडली जातात. एक म्हणजे केरळ आणि दुसरं राज्य जे जोडलं जातं ते म्हणजे तमिळनाडू. केरळ आणि तमिळनाडू ज्याने जोडले गेलेले आहेत तर ती कोणती आहे? पालघाट नावाची खिंड आहे. मुद्दा क्लिअर झालाय का? यस.
इथे एक मुद्दा कदाचित तुमच्या कन्फ्युजन होऊ शकतं. आपल्याकडे पारघाट नावाचा एक घाट आहे. पाल आणि पार याच्यामध्ये डिफरन्स आहे. पारघाट नावाचा एक घाट आहे, त्यालाच आपण आपल्याकडे रणतुंडी घाट असं म्हणत असतो. रणतुंडी हा पार आहे, र इथे लक्षात राहू द्या. आणि हा घाट जर तुम्ही बघितला तर तो आहे महाड आणि महाबळेश्वर याच्या दरम्यान हा घाट आहे. मुद्दा क्लिअर झालाय का? इथपर्यंत क्लॅरिटी आलेली असेल. मग पुढे आता काही गोष्टींबद्दल बोलूयात आपण याच्यामध्ये. पुढे कोणत्या गोष्टींबद्दल बोलूयात तर काही महत्वाचे घाट आपल्याला माहित पाहिजे. मी पहिल्यांदा फक्त ठिकाणं लिहितो आणि त्याच्यानुसार तुम्ही लक्षात घ्या. सुरुवात करत असताना एका बिंदूपासून करा. तो बिंदू म्हणजे औरंगाबाद. औरंगाबाद नंतर ना दुसरा बिंदू पकडा, तो म्हणजे धुळे. कोणता बिंदू आहे? धुळे आहे. धुळ्यानंतर ना तिसरा बिंदू पकडा, तो असेल नाशिक. नाशिक नंतर ना पुढे पकडा मुंबई आणि मुंबई नंतर ना पुढे पकडा पुणे. पुणे पकडा, याला काय पकडा? पुणे. ओके. पुण्यानंतर ना थोडस परत पुढे या, सातारा. साताऱ्यामध्येच आहे कराड. कराड नंतर ना पुढे या कोल्हापूरला. कोल्हापूरवरनं कराडवरनं थोडस चिपळूणला चला. चिपळूणवरनं रत्नागिरीला या आणि रत्नागिरीवरनं परत पुढे चला कोल्हापूरला चला. आणि कोल्हापूरमधनं मग तुम्ही कणकवलीला जा. कोल्हापूरमधनच तुम्ही सावंतवाडीला जा आणि सावंतवाडीवरनं तुम्ही पुढे चला बेळगावला चला. आता याच्यामधले घाट आपल्याला लक्षात कसे ठेवता येतात ते बघा. सुरुवात तुम्ही कुठून केलेली आहे? औरंगाबाद पासून. तर औरंगाबाद आणि धुळ्याच्या दरम्यान जो घाट आहे तर तो आहे ऑट्रम घाट. कोणता घाट आहे? ऑट्रम घाट आहे, ज्याला कन्नड घाट या नावाने ओळखलं जातं. धुळे आणि नाशिक याच्या दरम्यान जो आहे तर तो आहे लळिंग घाट. कोणता घाट आहे? लळिंग घाट. नाशिक पुणे याच्या दरम्यान जो आहे तर तो कोणता घाट आपल्याला सांगता येईल? चंदनापुरी घाट. चंदनापुरी घाट आपल्याला सांगता येईल. नाशिक आणि मुंबई दरम्यान जो आहे तर तो आहे थळ घाट, ज्याला आपण कासारा घाट या नावाने सुद्धा ओळखतो. मुंबई पुणे दरम्यान जो घाट आहे तर तो आहे बोर घाट. पुण्यापासून साताऱ्यापर्यंत येत असताना तो घाट आहे खंबाटकी घाट. कराडवरनं चिपळूणला जात असताना जो घाट आहे तर तो आहे कुंभार्ली घाट. रत्नागिरीवरून कोल्हापूरला येत असताना तो घाट आहे आंबा घाट. इथून कणकवलीला येत असताना कोल्हापूर पासून तर तो आहे हनुमंते घाट. आणि कोल्हापूरवरून सावंतवाडीला जात असताना तो आहे फोंडा घाट. आणि त्याच्यानंतरनं सावंतवाडीवरनं बेळगावला जात असताना आहे आंबोली घाट. आंबोली घाट हे मेजर आहेत. हे मेजरच विचारले जातात. मेजरवरनच आपल्याला बाकीचे सगळे तुम्हाला बाकीचे इतर जे राहिलेले आहेत, फॉर एक्झाम्पल नगर ठाणे कोणता आहे तर माळशेज घाट आहे. इझी आहेत बाकीचे. हे इम्पॉर्टंट आहेत. हे क्रमाने विचारलेले होते लास्ट इयरच्या एक्झाम मध्ये, लक्षात घ्या. तिथे अशा पद्धतीने क्रम विचारला. या ठिकाणी तुम्ही जर 17 मध्ये बघितलं तर काय विचारलं? वेगळ्या पद्धतीने विचारलं. म्हणजे घाट या प्रणालीवरती प्रश्न हा आपल्याला बघायला मिळतो. तात्पर्य ते आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी स्थलांतरित शेतीबद्दल विचारलेलं आहे. स्थलांतरित शेतीमध्ये जर तुम्ही विचारात घेतलं तर स्थलांतरित शेतीमध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर या ठिकाणी बघा काही जोड्या तुम्हाला बघायला मिळतील आणि थोड्याशा देशांबद्दल विचारलेले आहेत. थोडंसं फिजिकल जॉग्राफी आणि वर्ल्ड जॉग्राफी त्याच्यामधला हा क्वेश्चन आपण म्हणूयात. याच्यामध्ये रोगा ही जी काही स्थलांतरित शेतीचा प्रकार आहे तर तो ब्राझीलमध्ये केला जातो. लक्षात घ्या. त्या स्थलांतरित शेतीच्या प्रकाराला काय म्हटलं तर ब्राझील मध्ये त्याला स्थलांतरित रोगा नावाने ओळखलं जातं. लदांग नावाचं जे आहे ना, लदांग, ते मलेशियामध्ये केलं जातं. हे कुठे केलं जातं? मलेशियामध्ये.
चेना जे आहे तर ते श्रीलंकामध्ये आहे, आणि हे जे मसोले जे आहे तर झैरे नदीचं जे काही खोरं आहे आपल्याकडे तर त्या ठिकाणी ती केलं जातं. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पर्याय क्रमांक 1 जो आहे तर तो तुम्हाला सांगता येतो. स्लॅश अँड बर्न ऍग्रिकल्चर ज्याला म्हटलं तर स्थलांतरित शेती आदिवासी बहुल भागांमध्ये केली जाते. जंगल कट केले जातात, तिथे 2-3 वर्ष पिकं घेतली जातात, त्याच्यानंतर तसेच तो मोकळा स्पेस सोडून जाऊन दुसऱ्या भागावरती जाऊन परत तिथे जंगल कटाई आणि त्या ठिकाणी मशागत करून शेती केली जाते. सो याला आपण म्हणतो स्थलांतरित शेती. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे 1854 मध्ये डॅश डॅश यांनी केली. तर CN दावर जे आहेत तर त्यांनी आपल्याकडे पहिली सूतगिरणी मुंबईमध्ये सुरू केली. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये काही जास्त एक्सप्लेनेशन साठी नाही. पुढे जाऊयात. दख्खनच्या पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती भागात डोंगराळ भागात डॅश डॅश जमातीचे लोक राहतात. आपण जर बघितलं तर क्वेश्चन मध्ये काय विचारलंय ते थोडंसं समजून घ्यावं लागेल. दख्खन पठाराच्या उत्तर भाग, उत्तरेकडे नंदुरबार, धुळे, जळगाव हा भाग, आणि पूर्व सीमावर्ती भाग म्हणजे थोडासा इकडच्या बाजूला पूर्वेकडचा भाग, ज्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अमरावती बद्दल त्याला बोलायचं. या ठिकाणी जर बघितलं भिल्ल किंवा गोंड जमातीची लोक ही सर्वाधिक आपल्याला राहताना बघायला मिळतात. भिल्ल किंवा गोंड जमातीचे लोक हे या ठिकाणी आहेत. म्हणजे मी काही जिल्हे सांगितले तुम्हाला आठवायला पाहिजे. नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये या जमाती प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतात. पुढे जर तुम्ही गेलात तर याच्यामध्ये बघा ठाकर जमात जर तुम्ही बघितली, बघा ठाकर, तर सह्याद्री पर्वत जर तुम्ही विचारात घेतला तर या ठिकाणी ती जमात जास्त प्रमाणामध्ये आहे. कोणत्या? ठाकर जमात ही कुठे सर्वाधिक आहे तर सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वतामध्ये पण जर तुम्ही विचारात घेतलं जे काही नाशिक जिल्हा आपल्याला बघायला मिळेल, नाशिकच्या पुढचा म्हणजे पलीकडचा पाठ ज्याला आपण जव्हार, मोखाडा, भिवंडी आणि रायगड म्हणतो. जव्हार, मोखाडा, भिवंडी आणि रायगड या ठिकाणी ठाकर जमातीचे लोक जास्त आहेत. त्याच्यानंतर वारली जमात जर तुम्ही बघितली तर पालघर, ठाणे आणि नाशिक याच्यामध्ये ती जमात जास्त आहे. आदिवासी जमाती आहेत या पालघर, ठाणे आणि नाशिक मध्ये कोणती आहे? वारली आहे. हळबा, हळबा जर तुम्ही विचारात घेतली तर हळबा म्हणजे नांगर ज्याने मशागत करणारी लोक आहेत त्यांना हळबा जमावत म्हटली गेली. तर ती विदर्भामध्ये अमरावती, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या भागामध्ये ती जमात आपल्याला बघायला मिळते. सो जमातींबद्दल तुम्ही थोडंसं डिटेलमध्ये त्याला डिस्कस करा किंवा त्याच्यामध्ये थोडंसं बघणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न ऍग्रिकल्चर बेस आहे. क्वेश्चन मध्ये विचारलंय पूर्व हिमालयाच्या प्रदेशात ज्वारी व बाजरी सारखी पिके अभावानेच आढळतात. आता पीक घ्यायचं म्हटलं तर पहिल्यांदा त्या पिकाची काहीतरी रिक्वायरमेंट असते. जमीन असेल, पर्जन्य असेल, हवामान असेल, हे त्याची काही असते रिक्वायरमेंट असते. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ज्वारी आणि बाजरी ही जर तुम्ही दोनही पिकं बघितली तर यांना उष्ण आणि कोरडं हवामान लागतं. बघा मुद्दा काय बोललो मी, महत्वाचा बोललो. ज्वारी आणि बाजरी ही अशी पिकं आहेत ज्यांना कसलं हवामान लागतं? उष्ण आणि कोरडं हवामान लागतं. हे या पिकांना लागतं. पहिला मुद्दा क्लिअर झालाय का? आता पर्टिक्युलरली जर ज्वारीचा विचार केला तर ज्वारी हे पीक जे आहे तर ते कमी पावसाच्या प्रदेशामध्ये येतं. म्हणजे जिथे ज्वारीचा जर मी विचार केला तर 40 सेंटीमीटर पर्जन्य असेल अशा भागामध्ये ज्वारीचं पीक येऊ शकतं. आणि बाजरीबद्दल मी जर विचारात घेतलं तर साधारणपणे 60 सेंटीमीटर एवढं पर्जन्य हे बाजरी पिकासाठी लागतं. मुद्दा क्लिअर झालाय? त्याच्यानंतर ना आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जमीन जी आहे तर या दोनही पिकांसाठी उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन लागत असते. म्हणजे ज्याच्यामधनं पाणी जे आहे इझिली काय होऊन जाईल, वाहून जाईल, निचरा होऊन जाईल. म्हणजे जे काही पठारी प्रदेश जे आहे तर त्या पठारी प्रदेशांमध्ये ज्वारी आणि बाजरी हे प्रामुख्याने घेतलं जातं. हे पीक कुठे प्रामुख्याने घेतलं जातं तर पठारी भागांमध्ये. हे लक्षात राहू द्या. पठारी प्रदेशामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती असेल ज्वारीबद्दल सोलापूर जिल्हा हा अग्रेसर आहे. हे लक्षात राहू द्या. मग इथे काय म्हटलंय की पूर्व हिमालयाच्या प्रदेशात का अभावाने आढळतं तर सिंपल टू मध्ये याच्यामध्ये जर तुम्ही विचारात घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की हा विभाग जो आहे पूर्व हिमालय तर हा विभाग जास्त उठाव आहे
आणि आर्द्रिक पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे. कमी पाऊस लागतं, उष्ण आणि कोरडं हवामान लागतं, तर त्यामुळे इथे ते अभावानेच हे पीक घेतलं जातं. पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 14 बद्दल बोललेलं आहे. क्वेश्चन नंबर 14 मध्ये काय म्हटलंय तर ते बघा. क्वेश्चन नंबर 14 मध्ये तुम्हाला म्हटलंय उष्ण कटिबंधीय सदाहरित जंगलांचे खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत असं तुम्हाला विचारलंय. उष्ण कटिबंधीय सदाहरित जंगल, त्यांची वैशिष्ट्ये विचारलेली आहेत. साधारणपणे 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पर्जन्य असलेल्या प्रदेशामध्ये जी जंगलं आपल्याला आढळतात त्याला आपण काय म्हणतो, सदाहरित वन म्हणतो. आर्थिक दृष्ट्या यांचा काहीच उपयोग होत नाही, कारण की याच्यामधलं जे लाकूड आहे तर ते कठीण प्रकारचं आहे. 45 ते 60 मीटर पर्यंत, 45 ते 60 मीटर पर्यंत वृक्षांची काय असते, उंची असते. आणि प्रामुख्याने जर तुम्ही त्या वृक्षांची रचना बघितली तर वरच्या बाजूला प्रामुख्याने झुडपं किंवा मोठ्या प्रमाणामध्ये फांद्या हे आपल्याला काय बघायला मिळतात, स्प्रेड झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. याच्यामध्ये मग जर तुम्ही बघितलं तर अत्यंत घनदाट जंगल आहेत, बरोबर आहे. वार्षिक पानगळ होते हे चुकीचं आहे, वार्षिक पानगळ होत नाही. लाकूड टणक व टिकाऊ असतं हे पण बरोबर आहे, म्हणून इंधनासाठी त्याचा वापर केला जातो. जनरली एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असते, दॅट इज ऑल्सो ट्रू. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं अ, क आणि ड बरोबर आहे. सो पर्याय क्रमांक 2 हा आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल. शेवटचा प्रश्न या क्वेश्चन पेपर मधला, ज्याच्यामध्ये काय विचारलंय ते समजून घ्या. राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर, बारमेर, जोधपूर आणि बिकानेर जिल्ह्यात ही खनिज सापडतात. एक खनिज पट्टा आपल्याला माहित पाहिजे महाराष्ट्रामधला. मॅप ओरिएंटेड जर गेला तर भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही खनिज बघता कोकणामध्ये आणि प्रामुख्याने पूर्व विदर्भामध्ये, तसंच भारतामध्ये सुद्धा काही भागांमध्येच खनिज कॉन्सन्ट्रेट झालेली आपल्याला बघायला मिळतात. जसं की छोटा नागपूर पठार आहे, ज्याला आपण मिनरल हार्ट ऑफ इंडिया म्हणतो. तर तशा पद्धतीने जर तुम्ही बघितलं तर राजस्थानचा हा जो काही पट्टा आहे तर या पट्ट्यामध्ये बारमेर, जैसलमेर जर तुम्ही पट्टा बघितला तर त्या ठिकाणी आपल्याला चुनखडी, जिप्सम आणि मीठ ही खनिज प्रामुख्याने आढळताना बघायला मिळतात. सो पर्याय क्रमांक 3 हा याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, करेक्ट असलेला आपल्याला सांगता येईल. सो 2017चे क्वेश्चन पेपर आपण याच्यामध्ये डिस्कस केले. 2017 नंतरनं आयोगाचा पॅटर्न चेंज झालता कंबाईनच्या बद्दल, आणि इथून पुढे 17 पासून पुढे आयोगाने ज्या काही एक्झाम कंडक्ट केल्या पूर्व परीक्षेच्या, तर त्या पूर्व परीक्षेच्या एक्झाम कंडक्ट करत असताना आयोगाने ASO साठी, STI साठी आणि PSI साठी या तीनही परीक्षांसाठी एकच पूर्व परीक्षा घ्यायची ठरवलेली होती. सो 17 पर्यंत आपण आतापर्यंत 4 प्रश्नपत्रिका डिस्कस केल्या. आता आपण काय करणार आहोत, पुढचे जे काही सेशन्स आपण घेणार आहोत तर त्याच्यामध्ये ग्रुप Cच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत 2020 पासून, म्हणजे आता 19 पासूनच्या ज्या काही आपल्याला मिळतील अवेलेबल आहेत, तर त्या प्रश्नपत्रिका आपण बघूया. आणि त्यानंतर आपण ही सिरीज आपण कंटिन्यू ठेवणार आहोत. एव्हरी वीक 1 किंवा 2 लेक्चर्स तुम्हाला याचे मिळत जातील. यूट्यूबवरती फ्री सेशन्स आहेत, शेअर करा, मुलांपर्यंत पोहोचवा आणि रिव्हिजनसाठी याचा नक्की वापर करून घ्या. सो ते आपण बघणार आहोत. आपली जॉग्राफीची बॅच ज्ञानदीप अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती 26 जानेवारीपासून उपलब्ध होईल. सो ज्ञानदीप अकॅडमीचं जे काही ॲप आहे तर त्या ॲपवरती ही बॅच आपली उपलब्ध असेल. तर त्या महाराष्ट्राच्या भूगोलाची ही बॅच आहे, आणि याच्यामध्ये 2 बॅचेस आपण करतोय. एक ग्रुप C साठीची एक बॅच आहे, आणि दुसरी जी बॅच आहे तर ती कंबाईन एक्झामसाठीची फास्ट ट्रॅक बॅच आहे. सो या दोन्ही लेक्चर्स तुम्हाला यूट्यूब चॅनल, दोन्ही लेक्चर्स तुम्हाला ज्ञानदीप अकॅडमीच्या ॲपवरती तुम्हाला उपलब्ध असेल. त्या बॅचला ॲडमिशन घ्या, एनरोल करा. व्हिडिओ लेक्चर्स आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू, धन्यवाद. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.